वटपौर्णिमेनिमित्त साधा, सिंपल आणि आपल्याकडे अवेलेबल असलेल्या प्रोडक्टमध्ये मेकअप कसा करायचा मी हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मैत्रिणींनो, मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला बाजूला काळं बटन दिलेलं आहे ते दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला मग कुठेही वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता, पहिल्यांदा ना सुरुवातीला चेहरा आहे ना चांगला धुवून घ्यायचा आणि त्यानंतर व्यवस्थित असा पुसून घ्यायचा. त्यानंतर सुरुवातीला सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे गुलाबजल आहे. आता हे गुलाबजल आपण आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचं. आता गुलाबजल लावल्यानंतर काय होते की आपला चेहरा आहे ना आपल्याला स्वतःला फ्रेश वाटतो आणि आपली जी स्किन असते तर मेकअपसाठी ती तयार होते. तर ॲज अ टोनर आपण गुलाबजल वापरू शकतो. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता, एकदम लावल्या आपल्याला फ्रेश वाटतं आणि चेहरा लगेचच टवटवीत दिसायला लागतो. तर आता हे सगळं जे आहे आपण असं चेहऱ्यावरती टॅप करून लावल्याच्या नंतर पूर्ण मानेवरती देखील तोच हात जो आहे गुलाबजलचा तो व्यवस्थित फिरून घ्यायचा. त्यानंतर इथे मी पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर जेल घेतलेलं आहे, ते आता पूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचं. आता पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्टेप सांगते, चेहरा वॉश करायचा, त्यानंतर टोनिंग करून घ्यायचं म्हणजे गुलाबजलने केलेलं आहे, त्यानंतर मॉइश्चरायझिंग करून घ्यायचं. असं केल्यानंतर काय होते, आपला मेकअप जो आहे ना तो जरा जास्त वेळ टिकतो आणि शिवाय आपली जी स्किन असते ना ती अशी सॉफ्ट व्हायला लागते. त्यामुळे रोज जरी तुम्ही मेकअप करत असाल किंवा करतही नसाल तर ह्या 3 प्रोसिजर मात्र तुम्ही नक्कीच फॉलो करा. एक, चेहरा धुवून घ्यायचा, त्यानंतर टोनिंग करायचं, अगदी गुलाबजल असेल तुमच्याजवळ तरीही तुम्ही त्याच्याने करू शकता, आणि त्यानंतर चेहरा छान असा मॉइश्चरायझर करून घ्यायचा. तर आता इथे छान अशी मेकअपसाठी जी माझी स्किन आहे ते इथे तयार झालेली आहे. तर आता महत्त्वाच्या 3ही स्टेप जो आहेत म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग, त्या 3ही स्टेप आता फॉलो करून झालेल्या आहेत. त्यानंतर आता जे काही प्रोडक्ट उरलेलं आहे ते मी हातावरती लावून घेतलं, कारण प्रोडक्ट वाया घालायचं नाही, कारण की हे सगळे प्रोडक्ट जे आहेत ना ब्युटी प्रोडक्ट्स ते खूप महाग मिळतात. त्यानंतर आता इथे आहे प्रायमर. तर मी इथे तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतंय का व्यवस्थित सांगा. तर हे जे इनसाईटचं 3 in 1 प्रायमर आहे आणि हे 10 ml पण आपल्याला मिळतं, म्हणजे छोट्या पाऊचमध्ये सुद्धा मिळतं. जर तुम्हाला रेग्युलरली यूज करायचं असेल तर हे छान आहे. त्यानंतर इथे प्रायमर तुम्ही बघू शकता हातावर एकदम कमी क्वांटिटीमध्ये मी घेतलेला आहे, कारण की त्याचं कारण असं आहे की हे जे आहे ना याला आपला हलका थर द्यायचा असतो प्रायमरचा, आणि त्याचमुळे मी एकदम कमी क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे. आणि कधीही मेकअप प्रोडक्ट जेव्हा आपण हातावरती घेतो ना तेव्हा घाई करायची नाही, कारण की जर एकदा जास्त प्रोडक्ट पडलं ना तर मग ते ट्यूबमध्ये आपल्याला व्यवस्थित नाही टाकता येत आणि जे मेकअप प्रोडक्ट आहे ते महागार मुलीचे ना खराब होतात, आपल्यानी वेस्ट जातात. त्यामुळे जर आपल्याला लागलंच तर आपण परत घेऊ शकतो, पण एकदाच जर खूप आपल्या हातावरती प्रायमर पडलं तर मग ते ब्युटी प्रोडक्ट्स ना आपलं वेस्ट होतं. तर त्यामुळे जसं लागलं तसं आपण थोडंसंच प्रोडक्ट काढून घ्यायचं आणि छान असं हलक्या हाताने स्किनवरती लावून घ्यायचं. आता माझ्या अनुभवामुळे मी सांगते की प्रायमर लावल्यामुळे काय होते की स्मूथ मेकअप बसतो आपला, आणि त्यानंतर जे आपल्या चेहऱ्यावरती पोर्स असतात ना ते मिनिमाइज होतात. आता बऱ्याच जणांना वाटते की ते कमी होतात, तर कमी होत नाहीत. जे आपल्या चेहऱ्यावरती ओपन पोर्स असतात ते मिनिमाइज होतात. तर आता मला जास्त असे ओपन पोर्स नाही आहेत म्हणून मी नॉर्मल 3 in 1चं प्रायमर जे आहे ते लावलेलं आहे. पण तुम्हाला जर जास्त ओपन पोर असतील तर तुम्ही पोर रिलेटेड पण एक प्रायमर मिळतं इनसाईटमध्ये, ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर इथे ना फिट मीचं हे फाउंडेशन आहे ते मी घेतलेलं आहे. माझा शेड आहे 122. आता शेड खूप महत्त्वाचा आहे मैत्रिणींनो, कारण की जर शेडमध्ये खूप फॉल्ट आला तर तुमचा मेकअप काळा पडू शकतो. तर मनगटावर देखील तुम्ही घेऊ शकता, पण माझ्याजवळ इथे ना मेकअपचं जे काही छोटंसं स्टीलचं आहे ते त्यावरती मी मेकअप जे फाउंडेशन आहे ते घेते. आणि या स्टीलच्या जे काही प्रोफेशनल आहे हे, आणि त्यानंतर त्याच्यावरती जर आपण फाउंडेशन टाकून घेतलं ना तर ते असं ब्लेंड करायला व्यवस्थित होते. तुम्हाला मी दाखवते बघा, हे लगेचच ना असं इथं ब्लेंड होते आणि त्यामुळं काय होते की आपल्या स्किनवरती ना ते फाउंडेशनचे पॅच पडत नाहीत. त्यामुळे असं हे काही फार महागाचं नाही आहे, तर तुम्ही घेऊ शकता. नाही तर तुम्ही अंगठ्याच्या बाजूला थोडंसं प्रोडक्ट टाकू शकता आणि टाकून व्यवस्थित ते ब्लेंड करून घ्यायचं. आधीच प्रोडक्ट जे आहे ना ते ब्लेंडरला व्यवस्थित ब्लेंड करायचं आणि त्यानंतर टॅप करून लावायचं. आणि लक्षात घ्यायचं की लगेचच्या लगेच ते लावायचं, कारण की जर फाउंडेशन जे आहे ना ते सुकलं तर मग लगेच त्याचे ना असे पॅच पडतात. आणि फाउंडेशन लावताना हेच महत्त्वाचा भाग आहे की पॅच अजिबात पडू द्यायचं नाही. तर इथे बघू शकता तुम्ही, हे इनसाईटचं जे आहे ना कलर करेक्टर आहे बघा. तर कलर करेक्टर मी दाखवते. आता फाउंडेशन मी लावता थांबवलं, कारण की मला तुम्हाला हे सांगायचं आहे की माझ्या
डोळ्याच्या भोवती आणि वरती शिवाय माउथ एरियामध्ये ना थोडीशी ब्लॅक स्किन आहे आणि मला ना काळे वर्तुळे जास्त आहेत आणि ते काय होते मग फाउंडेशन आपण अप्लाय केल्याच्या नंतर ना ते लगेचच उठून दिसते. म्हणून आपण जे काही अनइव्हन स्किन आहे त्याला ना काय करायचं, इव्हन करून घ्यायचं. म्हणजेच हे काही जे काही माझ्या डार्क सर्कल आहेत आयवरती ते ना असं व्यवस्थित कलर करेक्टरनी करून घेतल्यानंतर ना स्किन आपली इव्हन होते. आणि त्याचमुळे माझा जो काही शेड आहे ना त्या शेड मी घेतलेला आहे आणि ते बघू शकता तुम्ही. आता मात्र ना स्किन इव्हन दिसली, म्हणजे डोळ्यावरचा भाग आणि जो काही गालावरचा इव्हन टोन दिसत आहे. त्यानंतर ना ज्या एका डोळ्याला लावलं तसंच मी दुसऱ्या डोळ्याला पण लावून घेते, कारण की मेकअप करत असताना मेकअप हा इव्हन बसला तरच तो छान वाटतो. उगाच कुठेतरी पॅच बसलं तर ते चांगलं नाही दिसत. आता तुम्हाला माहितीच आहे की उन्हाळ्यामध्ये मी माहेरी गेले होते आणि लिटरली 2 ते 2:30 वाजता माझे पेपर होते. त्यामुळे ना इतकी स्किन टॅन झालेली आहे माझी, कारण उन्हातच पेपर होते. त्यामुळे कपाळाला खूप असं टॅन झालेलं आहे. तर त्यामुळे ती जी स्किन आहे ना ती सुद्धा मला इव्हन करून पूर्ण मेकअप एक छान बेस तयार करून घ्यायचा आहे आणि पूर्ण स्किनला जे आहे ते इव्हन करून घ्यायचं आहे. तर आता तुम्हाला असं दिसत असेल, पण काही हरकत नाही. एकदाच जर समजा आपण फाउंडेशन लावत असताना जास्त जरी झालं तरी घाबरून जायचं नाही. त्याला व्यवस्थित असं टॅप करून जर आपण ब्लेंडर फिरवलं ना तर ते छान बसतं. फक्त घाई गडबड करायची नाही मेकअप करत असताना आणि घाबरून जायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे, जेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आला ना की तुम्ही छान प्रकारे मेकअप करू शकता. आणि माझं मत असं आहे की मी माझ्या स्वतःच्या मेकअपपेक्षा ना दुसऱ्यांचा मेकअप चांगला करू शकते. सो हा माझा मेकअप करण्याचा जो काही पहिला व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्यामुळे भरपूर सारे लाईक्स आणि भरपूर साऱ्या कमेंट्स अपेक्षित आहेत मला तुमच्याकडून. तर तुम्ही बघू शकता आता छान असं टॅप करून ब्लेंडर जे आहे ना ते व्यवस्थित असं मी स्किन इव्हन करून घेत आहे. आणि बेस जो आहे ना आपला एकदा जर परफेक्ट बसला ना त्यानंतर मेकअप आपला उठून दिसतो. आणि ब्लेंडर हा महत्त्वाचा एक भाग असा आहे की ब्लेंडर जेव्हाही आपण यूज करतो ना त्याआधी ब्लेंडर जे आहे ना ते छान असं पाण्यानं स्वीज करून घ्यायचं. त्यानंतर जे काही फाउंडेशन आपण लावतो ते छान असं पसरून व्यवस्थित बसतं. तर तुम्ही बघू शकता आता कलर करेक्टर पण माझं लावणं झालेलं आहे आणि जो बेस पण जो आहे ना तो व्यवस्थित बसलेला आहे. त्यानंतर हे आहे लिप बाम. आता लिप बाम मी पहिल्यांदा लावून घेते, कारण की जेव्हा आपण लिप बाम लावतो ना त्यानंतर जेव्हा आपण लिपस्टिक लावतो तर त्यामुळे काय होते की आपले ओठ फाटत नाहीत आणि जे ओठ असतात ना ते पण आतून असे मॉइश्चराईज होतात. त्यामुळे लिपस्टिक लावण्याच्या आधी एक 2 ते 3 मिनटं लिप बाम नक्कीच लावायचं आणि त्यानंतर म्हणजे ना लिपस्टिक छान पण बसते. तर आता कुठलंही लावू शकता तुम्ही. इथे मी बोरोलिनचं घेतलेलं आहे. अगदीच तुमच्याकडे नसेल बोरोलिन तर तुम्ही वॅसलिन देखील यूज करू शकता. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो की मी जे काही आता बेस तयार केलेला होता त्यावरती ना लूज पावडर लावायची आणि लूज पावडर लावून जो काही बेस आहे ना तो आपल्याला परफेक्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे सेट करून घ्यायचा आहे. आता इथे मी लूज पावडर घेतलेली आहे. तुमच्याजवळ जर लूज पावडर नसेल, म्हणजे इथे मी स्विस ब्युटीची लूज पावडर घेतलेली आहे. तुमच्याजवळ जर लूज पावडर नसेल तर अगदीच तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर देखील लावू शकता. आता जो काही बेस तयार झालेला आहे त्याला मला सेट करायचं आहे. त्यामुळे थोडंसं असं लूज पावडर घ्यायचं आणि त्यानंतर व्यवस्थित असं ब्लेंड करून ब्लेंडरच्या साहाय्याने तो बेस जो आहे तो सेट करून घ्यायचा आहे. आता अजिबात मानेला विसरायचं नाही, कारण की काय होते बऱ्याच वेळा आपण घाई गडबडीत असतो आणि आपल्याला मेकअप म्हटल्यानंतर चेहराच लक्षात येतो. तर त्यामुळे आपण कुठेतरी कानाला किंवा मग मानेला विसरून जातो. तर असं न करता जो काही आपण ब्लेंडर चेहऱ्यावरती फिरवत आहोत तोच ब्लेंडर लगे हात आपण आपल्या कानावरती किंवा मग वरती देखील फिरवून घ्यायचा. आणि काय होते की आपला जो म्हणजे स्किन आहे ना आपली छान दिसते आणि मेकअप चांगला दिसतो. नाहीतर उगीच मग चेहरा चांगला दिसतो आणि मग ती मान काळी दिसते. तर यामुळे आपण मेकअप केलेला आहे असं लगेच लक्षात येते. तर असं करायचं नाही आहे. आता तुम्ही बघू शकता मी कानं पण कव्हर केलेले आहेत लूज पावडरनी, त्यानंतर मान पण कव्हर केलेली आहे. त्यानंतर हे भरपूर सारे माझ्याकडे ब्रश आहेत. म्हणजे माझ्याकडे फाउंडेशनचे पण ब्रश आहेत, हे आयलायनरचे पण, म्हणजे टोटल जे काही 12 ब्रश इम्पॉर्टंट असतात ना ते सगळे ब्रश माझ्याकडे आहेत. तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला ना मी छान आयलायनर जे आहे ना ते डिफाईन करून घेतले. आणि काय होते की एक्झॅक्ट आपल्याला आपल्या आयब्रोचा जो काही
शेप आहे ना तो आपल्या लक्षात येतो. आता इथे मी साधी आपली 10 रुपयाची आयब्रो पेन्सिल घेतलेली आहे आणि जेव्हा आपले आयब्रो व्यवस्थित डिफाईन झाले ना एकदा, मग हलक्या हाताने म्हणजे एकदम सुरुवातीला जास्त कलर करायची गरज नाही आहे, फक्त मी थोडीशी लेंथ वाढवलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता हे लिप लायनर आहे, लिप लायनर देखील स्विस ब्युटीचं आहे आणि त्यानंतर आता हे सगळ्यांना मी लिपला एक छान असा शेप देऊन घेते. आता तुमचे जर ओठ पातळ असतील, त्याला तुम्हाला जर मोठं दाखवायचं असेल ओठांना, तर तुम्ही जेव्हा आयलायनर लावताना तर त्यावेळी तुम्ही खालच्या साईडने, जर खालचा ओठ तुमचा जर छोटा असेल तर तुम्हाला जर ब्रॉड दाखवायचा असेल तर तुम्ही थोडं अजून जास्त खालून लावू शकता. आणि त्यानंतर आता मी लिप लायनर लावून घेतलेला आहे. त्यानंतर आता मला आयचा मेकअप करायचा आहे, तर हे आहे माझ्याकडे पॅलेट आणि आय पॅलेट आहे. त्यानंतर आय शॅडो पॅलेट आहे. आता हे आय शॅडो पॅलेट कसं लावायचं ते देखील मी तुम्हाला सांगते. भरपूर सारे कलर आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर आता मला ना म्हणजे नॉर्मली आपण जेव्हा डे लुक करतो ना, तर त्यावेळी थोडंसं पिंकिश किंवा ब्राऊन आपण आय शॅडो वापरतो. तर इथे सुरुवातीला मी लाईट शेड घेतलेला आहे आणि पूर्ण राऊंड जे आहे ना त्या पद्धतीने ना ब्रश मी फिरवत आहे. बघा असं ब्रशला फिरवायचं म्हणजे इव्हनली जे काही आय शॅडो आहे ना तो व्यवस्थित लागला जातो. आता एका डोळ्याला लावणं झालं, मग मी दुसऱ्या डोळ्याला पण लावत आहे. आणि या कसं आहे माहिती आहे का, लगेचच ते नाही आलं तर म्हणून थोडंसं प्रोडक्ट घेतलं, लगेचच थोडंसं मी ते ब्रशवरचं प्रोडक्ट डायरेक्टली डोळ्यावरती नाही लावायचं. पहिल्या हातांवरती ते थोडंसं प्रोडक्ट झाडून घ्यायचं आणि त्यानंतर खालच्या साईडनं पण डोळ्याच्या जे काही प्रोडक्ट आहे तो फिरवून घ्यायचं. आता इथे बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी छान असं लागलेलं आहे. आय मेकअप करत असताना सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की दोन्ही डोळ्यांचा चांगला सेम मेकअप झाला पाहिजे. आता पहिल्यांदा लाईट शेड लावून घेतल्याच्यानंतर मी थोडासा डार्क शेड घेतलेला आहे इथे, कारण की त्याने काय होतील की आपल्या डोळ्यावरचं जे काही पाकळीसारखा आपला जे काही डोळा असतो ना तो व्यवस्थित दिसतो. त्यामुळे ना आय शॅडो मी प्रत्येक वेळा मेकअपमध्ये यूज करत असते. आता बघू शकता तुम्ही दोन्ही डोळ्याचं छान झालेलं आहे. त्यानंतर येते आयलायनरची गोष्ट. तर इथे बघा तुम्ही माझ्याजवळ जे काही आयलायनर आहे ना ते मी घेतलेलं आहे आणि याची जी टीप आहे ना ती इतकी म्हणजे बारीक आहे, त्यामुळे सहज आयलायनर लावता येते. आता मोबाईलच्या कॅमेरामध्ये तर मला हे लावता येणार नाही, म्हणून मी छोटासा मिरर घेतलेला आहे आणि त्यामध्ये बघून जे काही आयलायनर आहे मी ते लावत आहे. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, आयलायनर लावताना बरेच जण घाबरतात, पण असं काही नाही आहे. आयलायनर आपण सहज लावू शकतो, फक्त प्रॅक्टिस मॅटर करते याच्यामध्ये. जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल ना तर तुम्ही आयलायनर सहज लावू शकता, फक्त प्रॅक्टिस करायची गरज आहे. आणि 1-2 दिवस जर तुम्ही प्रॅक्टिस केला ना तर काही होत नाही, व्यवस्थित असं आपल्याला आयलायनर जे आहे ते लावता येतं. त्यामुळे घाबरून जायचं नाही आणि जजबळून जायचं नाही. आणि त्यानंतर आता येते इथे लिपस्टिकची गोष्ट. तर हे जे लिपस्टिक आहे ते मी मरून कलरचं लिपस्टिक इथे लावत आहे. म्हणजे काय होतं की चेहरा आपला उठून दिसतो. आणि तसंही जो काही मरून कलर, चॉकलेटी कलर आहेत ना ते मला लिपस्टिकमध्ये जास्त आवडतात, त्यामुळे हा डार्क शेड मी नेहमी वापरत असते. तुम्ही जर माझे व्हिडिओज बघत असाल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला लक्षात येईल की मी जास्त तर ना चॉकलेटी किंवा डार्क मरून कलरच वापरते. तर इथे मैत्रिणींनो मी जे काही आयलायनर वापरलं होतं ना ते लिक्विड आयलायनर होतं आणि ते कलर गर्लचं आयलायनर होतं. तर तुम्ही बघू शकता छान आयलायनर बसले आणि लिपस्टिक पण व्यवस्थित बसली. आता लिपस्टिक मात्र मी नेहमी ना जे ब्रशनच लावते, कारण की ब्रशनं लावल्यानंतर लिपस्टिक छान लावल्या जाते. बोटांनी जर तुम्ही लावत असाल किंवा मग डायरेक्टली लिपस्टिक जर तुम्ही लावत असाल तर ती लिपस्टिक व्यवस्थित बसत नाही. आता येतो मेन पार्ट, तो म्हणजे टिकली. आता गोल टिकली मी लावली होती, पण आपल्याला पारंपरिक लुक, ट्रेडिशनल लुक करायचा आहे, त्यामुळे मी इथे चंद्रकोर जी काही टिकली आहे ते लावलेली आहे. त्यानंतर आता मेकअप जो आहे माझा चांगला सगळा झालेला आहे. वेळ येते आता ज्वेलरी घालण्याची. तर हे माझ्या मिस्टरांनी मला एकदा गिफ्ट दिलं होतं, म्हणजे सरप्राईज गिफ्ट दिलं होतं आणि ते कुठेतरी बाहेर गेले होते, त्यांना हे आवडलं आणि त्यांनी हे घेऊन आले होते. आणि बऱ्याच दिवसांची त्यांची कंप्लेंट होती की मी हे घालत नाही. सो आज मी ते घातलेलं आहे आणि एकदम ठुशी आणि ट्रेडिशनल लुक इथे तयार झालेला आहे. पण जोपर्यंत आपण काळ्या मण्याचं मंगळसूत्र विअर करत नाही तोपर्यंत मेकअप कंप्लीट झाला नाही, साडी लुक कंप्लीट झालं नाही असं वाटतं. त्यामुळे मी मेन जे आहे काळ्या मण्याचं मंगळसूत्र इथे विअर केलेलं आहे. त्यानंतर बांगड्या घेतलेल्या आहेत. आता बांगड्यांमध्ये ना ग्रीन आणि रेड आणि त्यातमध्ये गोल्डन कलर जो आहे तो मी घेतलेला आहे. त्यानंतर हे बांगड्याचा सेट मी आधीच तयार करून घेतला होता आणि आता हे छान असे जे काही बांगड्या आहेत त्या मी आता हातात विअर करून घेतो. तर हा वटपौर्णिमेचा जो काही लुक आहे ना हा तयार झालेला आहे. लिपस्टिक लावताना काय माहिती आहे का, आपण जेव्हाही लिपस्टिक लावलं ना तोपर्यंत ना लुक कंप्लीट होत नाही. त्यामुळे ना लिपस्टिक व्यवस्थित लावून घ्यायची आणि माझ्या साडीला मॅच होतील अशा मी बांगड्या वेअर केल्या. वटपौर्णिमेचा हा लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.